मुदगा येथे रोटरी क्लब साऊथ यांच्या वतीने ब्रह्म तलावासभोवती 500 झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी रिटायर्ड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै म्हणाले की या भागातील तलावाची अभिवृद्धी याचबरोबर परिसर संरक्षण करण्यासाठी या तलावाच्या सभोवताली झाडे लावणे काळाची गरज आहे व त्याचे संरक्षण करणे तितकेच गरजेचे असल्याचे म्हणत पुढील पिढीला याचा सदुपयोग व्हावा हा आमचा मुख्य उद्देश असल्याचेही ते म्हणाले। मी शरद पै रोटरी गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट 317च्या वतीने इथं उभे आहे। आज हे मुदगा ग्रामात की आपले निलेश पाटील हे जे आमचे क्लबचे प्रेसिडेंट आहेत आणि आमचे पोल्यूशन कंट्रोल बोर्डचे मुख्यस्थ गोपाल साहेब आहेत आणि ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य आहेत, आमचे बहिणी भगिनी वगैरे आहेत, रोड ट्रॅक्टर आहेत। या सगळ्यांनी हा उपक्रम घेतलेला आहे, कार्यक्रम केलेला आहे की झाडं लावणं आणि ह्याचं परिसराचं एक मोठं कार्यक्रम करणं हे त्यांनी हातात घेतलेलं आहे। हा भाग आम्ही रोटरीच्या वतीने एक भरपूर मोठं करावं आणि लोकांना एक जागृत करावं, एक असं एक मेसेज जायला पाहिजे की बाबा यस आपण झाडं लावल्यामुळे हे परिसर वाढतोय, आपलं पुढचं पिढीसाठी आपण झाडं लावायला पाहिजे। हे एक केल्यामुळे आज आम्ही इथं येऊन सगळ्यांना उपस्थिती करून आपण ही सुरुवात केलेली आहे। मी ग्रामपंचायत, निलेश पाटील, रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांना सगळ्यांना अभिनंदन आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे म्हणून देवाकडे प्रार्थना करतो। नमस्कार। थँक्यू। वनसंपत्ती अलीकडे कमी होत चालली आहे, यामुळे पाऊस कमी पडतोय। जर पाण्याचे प्रमाण वाढवायचे असल्यास या तलावासभोवती अनेक झाडे लावली पाहिजेत, म्हणून आपण तलावाची अभिवृद्धी बरोबर झाडेही लावून त्याचे संरक्षण करण्याचा संकल्प केला आहे, असे चेअरमन गोपाळ कृष्ण म्हणाले। ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಗೋಪಾಲ್ ಕೃಷ್ಣ ಅಂತ। ನಾನು ಹಿರಿಯ ಪರಿಸರ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿದ್ದೀನಿ, ಝೋನಲ್ ಆಫೀಸು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮಾಲಿನ್ಯ ನಿಯಂತ್ರಣ ಮಂಡಳಿ ಬೆಳಗಾವಿ। ಇವತ್ತು ರೋಟರಿ ಕ್ಲಬ್ ಮತ್ತು ಮುದ್ಗಾ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ನವರು ಏನು ಈ ಸಸಿ ನೆಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಇದು ಭಾಳ ಅವಶ್ಯಕವಾಗಿದೆ। ಇದರ ಜೊತೆಗೆ ಅವರು ಕೆರೆಯನ್ನು ಸಹ ಅದನ್ನು ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ಗೋಸ್ಕರ ಅದನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸಹ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೂ ರೋಟರಿ ಕ್ಲಬ್ ಮತ್ತು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮುದ್ಗಾ ಇವರ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತೆಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ। ಈಗ ತಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು ಗಿಡಗಳ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಏನಿದೆ, ನೀರಿನ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಏನಿದೆ, ಅದರ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಏನಿದೆ। ಈಗಾಗಲೇ ಹೆಚ್ಚಿನ ನೀರು ಕಲುಷಿತ ಆಗೋಗಿದೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿ। ಜೊತೆಗೆ ಅರಣ್ಯದ ಸಂಪತ್ತು ಸಹ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ, ಅರಣ್ಯವನ್ನು ಸಹ ನಾವು ಬೆಳೆಸಬೇಕು। ನಮಗೆ ಒಂದು ಅಧ್ಯಯನದ ಪ್ರಕಾರ 1 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ 5 ಕೋಟಿ ಗಿಡಗಳನ್ನ ನೆಡಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತ ಒಂದು ಅಧ್ಯಯನ ಹೇಳ್ತದೆ। ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತೇನು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಅಭಿಯಾನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇದು ಒಂದು ಸಣ್ಣ ಹೆಜ್ಜೆ, ಆದರೆ ಇದು ನಿರಂತರವಾಗಿರಬೇಕು। ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಪರಿಸರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದು। ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಈ ಪರಿಸರವನ್ನು, ನಮ್ಮ ಸುಂದರವಾದ ಭೂಮಿಯನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿಟ್ಕೊಳ್ಳೋಣ। ದೇವರು ಹೇಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಹಾಗೆ ಚೆನ್ನಾಗಿಟ್ಕೊಂಡು ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗೆ ಸಹ ನಾವು ಇದನ್ನು ಹಾಗೆ ಕೊಡಬೇಕು। ಸೊ ಈ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳು ಅಂತ ನಾನು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ। यावेळी असिस्टंट कमिशनर RTN अनंत नारगौडा, प्रेसिडेंट निलेश पाटील, सेक्रेटरी भूषण महिरप, सदस्य मनोज सुतार, आरती अंगडी, गोविंद मिसाळे, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य पिंटू मल्लवड, मारुती पुजारी, सुधीर पाटील, शीला मल्लुगुळ, स्नेहल पुजारी, रुक्मिणी शिंगरी, लक्ष्मी भैरू पाटील, PDO बसवंत कडेमणी, सेक्रेटरी अनिल पाटील, प्रभाकर तलवार आणि कर्मचारी उपस्थित होते। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।